नाशिक महापालिकेमध्ये युतीची शक्यता धूसर झालेली आहे। जागा वाटपावर महायुतीचा घोडा अडकलेला आहे। शिवसेना आणि भाजपची 122 जागांवर लढण्याची तयारी आहे। वरिष्ठ पातळीवरच निर्णय होणार असल्याची माहिती मिळते। 122 जागांपैकी 85 जागांसाठी भाजप आग्रही असल्याची माहिती मिळते। शेवटच्या क्षणापर्यंत भाजप मित्रपक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे। भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी ही माहिती दिली आहे। भारतीय जनता पार्टीने नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊन चर्चा केलेली आहे। आमची काही महिन्यांपूर्वी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झाली। त्याच्यानंतर अनेक बैठका झाल्या। आपल्या भाजपच्या कार्यालयात पण बैठक झाली। आम्ही जागा वाटपाबाबत चर्चा केली, ती स्थानिक लेवलला चर्चा केली आणि आम्ही अशी अपेक्षा व्यक्त केली की मागच्या इलेक्शनच्या नुसार किंवा मेरिटनुसार काही जागांबाबत जर तडजोड होत असेल तर आपण एकत्र लढलं पाहिजे। त्यानुसार आम्ही मागणी केलेली आहे। त्यांचं आणि आमचं जे बोलणं झालेलं आहे ते आपण प्रदेश भाजपला कळवलेलं आहे। आता जे काय निर्णय घ्यायचा आहे तो प्रदेश भाजपकडून निर्णय येईल। त्यानुसार युती झाली तरी आम्ही लढणार आहे आणि नाही झाली तरी जसं शिवसेनेने सांगितलं की आम्ही 122 जागांवर लढू, त्याप्रमाणे आमची पण 122 जागांवर तयारी आहे। तथापि भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नेतृत्वाकडून जो निर्णय होईल तो आम्ही मान्य करू।